नमस्कार, माझं किचन या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आज करणार आहे गौरी गणपतीसाठी आपण बिना भाजणीची चकली करणार आहे। मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहणारी चकली आहे आणि पटकन होणारी आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। तर आपण पोहे आणि डाळ चाळून घेतलेले आहे। त्याच्यात 1.5 वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। छान पैकी हे पण चाळून घेतलं होतं, किंवा तुम्ही रेशनिंगचं तांदूळ असतं ते घरच्या घरी तुम्ही दळून आणू शकता। मी हे विकतचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा धना जिरा पावडर घ्यायची, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि 3 चमचे आपण तीळ घेतलेत पांढरे। या तिळाला पॉलिश केलेलं नाहीये। तर आता हे मिक्स करूया आपण। एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 7 चमचे मी तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे। तर आता ते आपण टाकूया। हे मिक्स करूया। आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे 1.5 वाटी। ज्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे, पोहे, तांदळाचं पीठ, डाळ, त्याच वाटीने आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर 1.5 वाटी आपण पाणी गरम केलेलं आहे। चांगलं उकळतं पाणी करायचं। कोमट झालं तर हाताने असं सगळं याला तेल लावून घेऊया पिठाला। पटकन होती ही चकली आणि मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते। तर आता सगळं आपण लावून झालेलं आहे याला। त्याच्यात आपण आता पाणी घालूया। आणि सगळे चमच्याने मिक्स करूया आपण। मिक्स झालं की लगेच आपण एका ताटलीने झाकून ठेवूया। 15 ते 20 मिनिट आपण हे सगळं पीठ असं झाकून ठेवूया। चमच्याने असं मिक्स करायचं आणि आपण झाकून ठेवूया आता। तर आता 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवूया हे पीठ। तर आता 15-20 मिनिटं झालेली आहेत। तर छान पैकी आपण कोमट पाणी केलेलं आहे मळायला आपण। तर छान आता जेवढं पाणी लागेल तेवढं असं आपण मळून घेऊया। जास्त आपल्याला घट्ट पण मळायचं नाही, जास्त पातळ पण मळायचं नाही। जर थोडंसं सैल झालं तर चकलीला काटे पडत नाहीत। पीठ मळताना पण आपण कोमटच पाणी घेतलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया। तर आपलं आता पीठ मळून झाले। जास्त आपण पातळ पण मळलेलं नाही, जास्त घट्ट पण नाही मळलेलं। तर आता आपण 5 मिनिटं आपण असंच झाकून ठेवूया आणि चकली बनवायला घेऊया लगेच। तर आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर शेवग्यामध्ये आपण हे पीठ घालूया। तर छान पैकी आपण आता चकली पाडूया। आणि शेवटचं टोक आपण असं चिटकून घेऊया। तर अशा चकल्या आपण पाडून घेऊया। तर आता आपण 5-6 करून घेते। तेल पण गरम झालेलं आहे। तर आपण आता तळायला घेऊया। जसे जसे करेल तसे आपण तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। गॅस आपण मध्यम केलेला आहे। जास्त आपल्याला बारीक पण करायचं नाही, जास्त मोठा पण ठेवायचा नाही।
याच्यात आपण आता चकली सोडूया. चकली तेलात टाकल्यानंतर ना लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही, नाहीतर चकली एकदम पसरते, तुटते किंवा मग जास्त का नाही लूज पडते ती. तळलेला थोडीशी कडक होऊन द्यायची. कडक झाली की पलटी करायची. आता कडक झालेली आहे की असं लगेच पलटी करायची. छान एकदम खरपूस तळून घेऊया आपण. तर आता आपली चकली तळून झाली, तुम्ही बघू शकता. मस्त झाली एकदम. काटे पण छान पडले, त्याला तेलकट पण जास्त झालेलं नाहीये. तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता सगळ्या चकल्या करून घेऊया. छान अशी बिना भाजण्याची चकली तयार झाली गौरी गणपतीसाठी, खुसखुशीत कुरकुरीत. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती. थँक्यू.